नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आज महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. डॉक्टर प्रवीण कुलकर्णी हे विविध 8 विषयात पारंगत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तसंच नॅचरल पॉवरवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांचे रेकी आणि अंकशास्त्र ही 2 पुस्तकंही प्रकाशित करण्यात आली आहेत. आपण आज पुराणशास्त्र आणि आरोग्य या विषयावरती चर्चा करतोय. मागच्या 2 एपिसोड्सपासनं आपण या विषयावरती चर्चा करतोय. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. सर, पुराणशास्त्र हा जो आपला विषय आहे तो खरं तर खूप गाढ आहे. त्याच्यावरती जेवढी चर्चा करता येईल किंवा जेवढी माहिती लोकांना देता येईल तेवढी कमी आहे. त्याच्यामुळे आपण हा एपिसोड मला वाटतं बरेच दिवसांपासून आपण घेणार सुद्धा आहोत आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा पण करणार आहोत. मला तुम्हाला विचारायचं की पुराणशास्त्रामध्ये आहार, विहार आणि आचार याबद्दल काही मार्गदर्शन आहे का? नक्कीच. पुराणशास्त्र हे खरं तर आपली जीवनशैली कशी असावी हे सांगणारे हे सगळे शास्त्र आहेत. मुळात आपण त्याच्याकडे फक्त अध्यात्म एवढ्याच दृष्टिकोनातून बघतो आणि ते बघावंच, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. पण आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी मिळेल, आपल्याला आरोग्यपूर्ण विचार कसे मिळतील, आपल्या समाजाशी निगडीत किंवा समाजाच्या हिताचे विचार कसे मिळतील, त्याच्यानंतर आपली समानता कशी राहील समाजातली सगळी, अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. पण आपण अनेक वेळेला त्याच्यातले काही विचार उचलतो आणि त्याच्यातल्या काही लोकांना त्रास होईल अशा प्रकारचेही विचार बऱ्याच वेळेला मांडले जातात. हे बरोबर नाही आहे. मग मी काय विचार केला, मी ज्या वेळेला पुराणांचा अभ्यास करत होतो, गेल्या 10 वर्षात मी हे स्टडी केलेले आहेत आणि आत्ता मी हे मांडायला सुरुवात केलेली आहे. मी एकाच दृष्टिकोनातून पुराणशास्त्राकडे बघायला सुरुवात केली. माणसाचं आरोग्य आणि पुराणशास्त्र यांचा काय संबंध असेल, हे ज्या वेळेला मी ह्या दृष्टिकोनातून पुराण वाचायला सुरुवात केली त्यावेळेला 18 पुराणांपैकी 12 पुराणांमध्ये मला ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मिळालं की आहार कसा असावा, विहार कसा असावा, आचार कसा असावा आणि विचार कसा असावा. आहाराच्या बाबतीत तर जवळजवळ सगळेच म्हणतात, मान्यच करतात की आपल्याला पुराणशास्त्राने दिलेला आहार बरोबर आहे. म्हणजे शाकाहारी असावं माणसानं किंवा लोकल फूड ज्याला म्हणतो आपण, त्या त्या एरियात निर्माण झालेलं फूड त्या त्या एरियातल्या लोकांनी खावं. म्हणजे ते पचायला जास्त सोपं असतं आणि त्याच्यातली जीवनसत्व शरीरात मिसळतात सुद्धा लवकर. मग त्यातून संजीवक म्हणजेच आपण त्याला कार्बोहायड्रेट्स वगैरे म्हणतो, ही सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीची आपल्याला त्याच्यातून मिळवता येतात, आपल्या शरीराला मिळवता येतात. हे झालं आहाराच्या बाबतीत. आता विचार, तर पुराणशास्त्र हे निश्चितपणाने आपल्याला असं सांगतं, विचारांवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. जसा तुम्ही विचार करता तशी त्या पद्धतीने तुम्ही कार्य करता आणि त्यामुळे आधी विचारांवर बंधनं आणायला हवीत. विचारांवर बंधनं आणायची म्हणजे काय, तर अमुक एक विचार करायचा नाही हे चूक आहे. अमुक एक विचार करायचा ह्या पद्धतीने विचार त्याच्यात करायला पाहिजे. आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की असा विचार करू नको, असं पुराणशास्त्र सांगत नाही. काय विचार करायचा ते पुराणशास्त्र सांगतं. आणि मग त्या पद्धतीने विचार केला की आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या पद्धतीची जीवनशैली आपल्या तयार होते, आचरण तयार होतं आणि आचरणातून मग आपला विहारसुद्धा त्या पद्धतीचा होतो. म्हणजे पहाटे लवकर उठणं असेल, पहाटे लवकर आपण उष्णकटिबंधात राहतो. आपल्या ऋषीमुनींनी ही जी पुराणं लिहिलेली आहेत त्याच्यात आपल्या जीवनशैलीसाठी काय बरोबर आहे, आपल्या वातावरणाचा, आपल्या पावसाचा, आपल्या उन्हाचा, आपल्या वाऱ्यांचा, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपली जीवनशैली कशी असली पाहिजे ह्याच्याबद्दलचं नीट मार्गदर्शन केलेलं आहे. मग आपल्या पुराण काळात जर विचार केला तर पहाटे 3 वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा. पहाटे 3 वाजता गौतम ऋषी गौतमी नदीवर स्नानाला जायचे आणि मग स्नान करून येताना त्यांचं मंत्रोच्चारण सुरू व्हायचं. मंत्रोच्चारणांचा जो ध्वनी असतो तो आपण त्याची कंपनं तयार करत असतो आणि त्या कंपनांमधून आपल्या आजूबाजूला आरोग्यपूर्ण अशा लहरी तयार होतात आणि ह्या लहरींमुळे सुद्धा आपल्याला आरोग्य मिळतं. अगदी आपल्यातले बरेच जण तिरुपती बालाजीला जाऊन येतात आणि तिरुपती बालाजीच्या सप्तगिरी आहेत, ते 7 डोंगरांचा एक समूह आहे तो, आणि त्या 7ही डोंगरांवर स्पीकर लावलेले आहेत आणि तिथे सतत मंत्रोच्चार चालू असतो. तिथं गेल्यावर भारावून गेल्यासारखं होतं. आपल्याला आपल्या जगाचा विसर पडतो.
आपण आपल्या गावातून गेलेलो असतो, मुंबईतून, पुण्यातून, नाशिकमधून, जळगावमधून, आणखी कुठून, आणि तिथं गेल्यानंतर माझ्या गावाकडची मला आठवण येत नाही. त्याचं कारणच हे आहे की आपल्या कानावर त्या मंत्रांचे ध्वनी पडायला सुरुवात होतात, त्या लहरींमध्ये आपण जातो आणि त्या लहरी आपल्यावर परिणाम करतात. बरोबर. अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येणार आहेत ह्याच्यातली. नक्की सर, पुराणशास्त्रामध्ये आरोग्याबद्दल काही मार्गदर्शन आहे का, की ज्याच्यामुळे आत्ताच्या जीवन पद्धती जशी आहे तर त्याच्यावरती जरा काही प्रमाणात मात होऊ शकते का? अगदी 100% खूप प्रमाणात आल्या आहे. आज आपण शहरं निर्माण केलेली आहेत. त्या काळात शहरं नव्हती, त्या काळात प्रदूषण नव्हतं, त्या काळात पाणी प्रदूषित नव्हतं, त्या काळात पाणी कमी नव्हतं, त्या काळात झाडं भरपूर होती, फळं भरपूर होती. हे बरोबर आहे. आज ते आपल्याला नाही मिळत. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण पुराणशास्त्राशिवाय जीवन जगू शकतो. कारण पुराणशास्त्राने आपल्याला जी जीवनशैली दिलेली आहे तीच आजही आपली बऱ्यापैकी आहे. फक्त काही प्रमाणात आपण त्यातून बाजूला झालेलो आहोत, किंवा असं म्हणूया की सायलेंट झालेलो आहोत. त्याच्यातल्या काही गोष्टी मी छोट्या 1-2 गोष्टी सांगतो. त्या अशा आहेत की आपल्या आजूबाजूला असणारं वातावरण, त्याची स्वच्छता, म्हणजेच सोवळं. सोवळं ह्या शब्दाचा खरा अर्थ स्वच्छता असा आहे. आणि आपल्या आजूबाजूला असलेली स्वच्छतेची जाणीव ह्या सोहळ्यातून होते. तू मला शिवू नकोस असा खरं तर त्याचा अर्थ नाही आहे. तूही स्वच्छ राहा, आपण दोघे मिळून स्वच्छ राहू असा खरा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याकडे त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणणार आहे की आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जर काही प्रमाणात पुराणशास्त्रातल्या गोष्टी वापरायच्या ठरवल्या तर अगदी सोपं आहे. आपण बसण्यासाठी जे टेबल तयार केलेले आहेत ते सोडावेत. टेबल खुर्च्या ह्या सोडाव्यात आणि अगदी जमिनीला टेकून बसावं, जमिनीला भिंतीला टेकून बसावं. मातीशी आपला संबंध यायला हवा. पुराणशास्त्र असं सांगतं की तुम्ही मातीतून जन्माला आलेले आहात, म्हणजेच पंचमहाभूतातून जन्माला आलेले आहात आणि पंचमहाभूतातच विलीन होणार आहात. मग ह्या पंचमहाभूतांचा उपयोग तुम्हाला करून जीवनशैली चांगली करता येते. पंचमहाभूतात आरोग्य दडलेलं आहे. जर आपल्याला पाणी हवं आहे, हे एक पंचमहाभूत आहे. आकाश म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली पोकळी, वातावरण, हे एक पंचमहाभूत आहे. अग्नी, आपल्या शरीरात जर अग्नी नसेल, जठराग्नी ज्याला आपण म्हणतो बऱ्यापैकी, तो नसेल तर आपल्याला अन्नपचन नाही करता येणार. वेगवेगळ्या प्रकारची रसायनं आपल्या शरीरात नाही होणार. मग त्यासाठी अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला पतंजली योग सांगितलेला आहे, आपल्याला प्राणायाम सांगितलेले आहेत. ते फक्त जरी आपण वापरले तरी बऱ्यापैकी आपण आरोग्यापासून बाजूला येतो. आहाराची शैली दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 ते 12 हे जे वय असतं, आता जे पालक आहेत ज्यांची मुलं 8 ते 12च्या दरम्यान आहेत, त्यांच्यासाठी पुराणशास्त्राने एक छान गोष्ट सांगितलेली आहे किंवा छान धडा दिलेला आहे. तो असा आहे की 8वं वर्ष जे असतं वयाचं ते फार सेन्सिटिव्ह असतं. विद्यार्जनासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. विद्यार्जन, ज्ञानार्जन आणि शरीर संपदा वाढवणं, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी त्या वयाचा उपयोग होतो. आज आपण कोल्हापूर वगैरे ह्या ठिकाणी, सांगली, कोल्हापूरला तालमी असतात. तालमी म्हणजे कुस्ती खेळण्याच्या तालमी. आणि तिथे 8व्या वर्षी मुलाला पाठवलं जातं. बरेच लोक आपल्या मुलाला 8व्या वर्षी त्या तालमीत शिकायला पाठवतात, कुस्ती शिकायला पाठवतात. आणि त्या पहिलवानांची जी शरीरं असतात ती बलदंड तयार होतात. त्याचं कारणच हे आहे की ही पुराणशास्त्रातली पद्धत आहे. जर 8 ते 12 ह्या वयात मुलांना आपण व्यायामाचे धडे दिले तर ते आयुष्यभर व्यायाम करत राहतात आणि आपल्या आरोग्याला जपतात आणि डॉक्टरपासून लांब राहतात. ओके, आपण कार्यक्रमातला पहिला फोन घेतोय. कल्याणवरनं सुभद्रा बोलतात. सुभद्रा ताई, आपला प्रश्न विचारा. हो, माझ्या ना मुलाला सारखे सारखे विचार येतात. अच्छा, काय विचार येतात? मुलाला आहे ना सारखे विचार येत राहतात, निगेटिव्ह विचार येत असतात नुसते. जन्मतारीख काय आहे त्याची? 1 मिनिट. हॅलो. हां, बोला. हा, माझी जन्मतारीख आहे 23 डिसेंबर 1984. शिक्षण काय झालं आपलं? शिक्षण BSc ऍग्रिकल्चर झाले. जॉब करता? जॉब करत आहे मी. बरं. हा, BSc ऍग्रिकल्चर दापोली युनिव्हर्सिटी मधनं. बरं. हो, जॉब करत आहे सर. नाव सांगा आपलं. विस्तार अधिकारी आहे नंदकुमार घोडे. नक्कीच आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. त्यांची जी जन्मतारीख आहे
ती आपल्याला असं सांगते की मल्टीटास्किंग त्यांना खूप कमी होतं आहे, म्हणजे कमी जमतं आहे. मल्टीटास्किंग करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. वेगवेगळे टास्क समोर ठेवावेत, एका वेळेला एक असा न करता एकाच वेळेला 3-4 टास्क घ्या, 3-4 वेगवेगळी कामं हातात घ्या आणि ती कंप्लीट करायचा प्रयत्न करा. त्याच्यातलं एकच काम पूर्ण करायचं आहे असा अजिबात विचार करू नका. विचारांची सरळ सरळ धुवा उडून टाका, द्विधा मनस्थिती करून घ्या आधी आणि मग एकावर कॉन्सन्ट्रेट व्हायचा प्रयत्न करा. हा विचारांचा व्यायाम तुम्हाला चांगल्या विचारांकडे घेऊन जाण्यासाठी उपयोगात येणार आहे. पुराणशास्त्रामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दलचं एक विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. ते असं आहे की आपल्याकडे 33 कोटी देव आहेत आणि ह्या 33 कोटी देवांपैकी कुठल्या देवावर कॉन्सन्ट्रेट व्हायचं हे आपल्याला समजत नाही. मग आपल्याला असं म्हणतं कोणी की तुमचे इतके देव आहेत तर त्याचा काय उपयोग, आम्हाला एकाच देवावर कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आधी सगळ्या देवांकडे जा, मग ह्याच्याकडून चांगलं थोडं, त्याच्याकडून चांगलं थोडं, असं ज्यांच्याकडून जे चांगलं मिळतं ते एकत्र करा आणि मग बघा तुमच्याकडे किती चांगलं एकत्र झालं आहे. ह्या पद्धतीने जर आपण त्या पुराणशास्त्रातल्या गोष्टींकडे बघितलं तर असं लक्षात येतं की तुम्हाला सहजरित्या तुमच्या विचारांवर मात करता येते. पण तुम्हाला स्वतःला जर ते शक्य नसेल, तुम्ही चांगल्या पोस्टवर काम करताय आणि त्या कामाच्या गडबडीमध्ये अनेक वेळेला तुम्हाला ह्या गोष्टी जमणार की नाही माहिती नाही, पण माझा एक कोर्स असतो नॅचरल पॉवर डेव्हलपमेंटचा, रेकी. तो जर तुम्ही केलात तर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची साधना मिळते आणि त्या साधनेतून सुद्धा आपल्याला विचारांवर चांगली मात करता येते. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. आपण पुराणशास्त्र आणि आरोग्य या विषयावरती चर्चा करतो आहोत आणि मला असं तुम्हाला विचारायचं, तुम्ही मगाशी सांगितलं की ऋषीमुनींचा दिवस सकाळी 3 वाजल्यापासून सुरू होतो. त्यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल नेमकं काय आहे ते सांगड कशी घालतात? अगदी सगळ्यात पहिलं तर पहाटे 3 वाजता उठल्यानंतर स्नान करणे, स्नानाच्या नंतर व्यायाम करणे, व्यायामाच्या नंतर साधना करणे. साधना म्हणजे मेडिटेशन आजच्या भाषेत. आणि हे मेडिटेशन सगळे करत असताना व्हायब्रेशन्स निर्माण करणे. आणि एकदा व्हायब्रेशन्स निर्माण झाले की आपल्यामध्ये नॅचरली क्युअर होण्याच्या अनेक पॉवर्स आहेत. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण जन्माला आलो तेव्हा आपल्यामध्ये प्राणशक्ती आली आणि प्राणशक्तीचं आणि वैश्विक शक्तीचं कुठेतरी नातं आहे. जसं आईच्या पोटात बाळ असतं तोपर्यंत त्या बाळाची भरणपोषण होण्यासाठी एक नाळ जोडलेली असते आणि आईने जे काही खाईल त्याच्यातला काही भाग त्या बाळाला मिळतो. तसंच आपण ह्या वैश्विक शक्तीची सगळी बाळं आहोत आणि वैश्विक शक्तीने आपल्यामध्ये प्राणशक्ती भरलेली आहे. ती प्राणशक्ती आपल्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि तोपर्यंत आपल्यामध्ये अनेक रसायनं तयार होत राहतात. आपण जे काही खातो ते रोजच्या रोज पचवण्याची शक्ती आपल्यात आहे. आपण बघतो म्हणजे आपल्या डोळ्यातून प्रकाश बाहेर पडतो. कारण हिंदीमध्ये एक शब्द वापरला जातो अंध माणसासाठी, उनके आँखों की रोशनी चली गई. बरोबर आहे. तेज असतं डोळ्यामध्ये आपल्या आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांवर तो प्रकाश टाकतो. ज्यातून प्रकाश आरपार होत नाही त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. ज्यातून प्रकाश आरपार होत नाही त्या गोष्टी आपल्याला दिसतात. ज्यातून प्रकाश आरपार होतो त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. मग ज्यातून प्रकाश आरपार होतो अशा काही गोष्टी आहेत की नाही, तर त्या अनेक आहेत. आपल्या ऋषीमुनींनी अनेक अशा गोष्टी शोधलेल्या आहेत. आपण अनेक जणांनी फोटोत किंवा प्रत्यक्ष हिमालय पाहिला असेल. हिमालयातलं एव्हरेस्ट किंवा कैलाश पर्वत हे शिखर आपण बघतो तर त्याच्यावर बर्फाचा ओम झालेला आपल्याला एका ठिकाणी दिसतो. त्याला छोटा कैलाश असं म्हटलं जातं. आणि मोठा कैलाश जे एव्हरेस्ट आहे तिथं आपल्याला 3 बाजूने शंकराचा चेहरा असल्यासारखं दिसतं. हे कुठून आलं? हे निसर्गाचं आहे. आणि नैसर्गिक जीवनशैली म्हणजे ऋषीमुनींची जीवनशैली. जर आपण नैसर्गिक राहायचा प्रयत्न केला, जर आपण निसर्गाशी समतोल राखत निसर्गाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ACची गरज पडणार नाही. वेग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विज्ञानाने दिलेल्या आहेत, त्या गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे आपली प्रगती होत चालली आहे. पण आपण कुठे जाणार आहोत हा प्रश्न उरतोच
किती वेग घ्यायचा आणि कुठे जायचं आहे हे आपल्याला ठरवता येत नाही आहे. वेग घेतला आहे, आपण चाललेलो आहोत हे बरोबर आहे, पण जाता जाता आपण आरोग्य हरवतो आहोत. आणि फक्त एकाच प्रकारचं शरीराचं आरोग्य असा त्याचा अर्थ नाही आहे. हे आरोग्य आहे मनाचं, हे आरोग्य आहे नात्यांचं, हे आरोग्य आहे समाजाचं, हे आरोग्य आहे ब्रह्मांडाचं. म्हणजे नुसत्या पृथ्वीचंच असं मी म्हणणार नाही. तर ह्या सगळ्या आरोग्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. अगदी डॉक्टर स्टीफन हॉकिंगसुद्धा काही दिवसापूर्वी म्हणाले की आपण खूप वेग घेतला आहे आणि हा अनैसर्गिक आहे. म्हणून नैसर्गिक जीवनशैलीप्रमाणे आपल्याला जायचं असेल तर आपल्या ऋषीमुनींनी काही जीवनशैली आपल्याला दिलेल्या आहेत. ते तर जगले, उत्तम जीवनशैली ते जगले आणि ते आरोग्यपूर्ण जीवन त्यांनी अनुभवलं सुद्धा. पण आपल्या स्वतःसाठी आपण अनेक गोष्टींमध्ये ह्याचा वापर करू शकतो. जीवन जगत असताना सगळ्यात पहिलं तर सात्विक आहार घ्यायला हवा, सात्विक व्यायाम करायला हवा. व्यायामातसुद्धा प्रकार आहेत. आपण जिमला जातो आणि अमुक एक प्रकारचं शरीर बनवायचं असा विचार करून जातो, ही चूक आहे. अमुक एक प्रकारचं सिक्स पॅक्स पाहिजेत किंवा दंडच असे पाहिजेत वगैरे अशा पद्धतीने शरीराला आकार द्यायचा जर आपण ठरवला, देतो आहोत आपण, तो प्रश्न नाही आहे. पण त्याच्यामुळे काय होणार आहे तर एका बाजूला ती शक्ती एकवटली जाणार आहे आणि दुसरीकडे कुठेतरी ती कमी पडणार आहे. असं करून चालणार नाही आहे आपल्याला. आपण नैसर्गिक आपलं शरीर आधी काय आहे ते तपासलं पाहिजे. ते जसं असेल तसं आधी स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला आरोग्य मिळवण्यासाठी काय करायला हवं हे शोधलं पाहिजे. प्रत्येकाचं शरीर हे स्वतंत्र युनिट म्हणून जन्माला आलेलं आहे. त्याच्यामुळे एक दुसऱ्यासारखा नाही आहे. बरोबर. मग नैसर्गिक जीवनशैलीमध्ये आहार, व्यायाम आणि विचार आणि त्याच्याचबरोबर विहार. विहार म्हणजे काय, तर आपण कुठे राहतो, कशा ठिकाणी राहतो आणि तिथून आपल्याला काय एनर्जी मिळतात. आपण हे चुकवू शकत नाही. मुंबई शहरात राहणं असेल किंवा पुणे शहरात राहणं असेल हे आपण चुकवू शकत नाही. पण आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं तयार करू शकतो जे निरोगी ठेवणार आहे आपल्याला. मग आपल्या आजूबाजूची स्वच्छता कोणी करायची त्याच्यावर आपण सरकारकडे बोट दाखवतो. इथून आपल्याला ते सुरू करावं लागणार आहे. माझ्या घरातला कचरा मी कुठेतरी रस्त्यावर किंवा कचरा कुंडीत टाकायचा आहे हा विचार करण्यापेक्षा माझ्या घरातला कचरा मीच कसा त्याची विल्हेवाट लावीन हा